राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक समस्या निर्माण होताना पाहायला मिळतात आणि याच खड्ड्यांच्या समस्या, नागरिकांना होणारा त्रास या सगळ्यावरती सध्या विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आणि आता सध्या पाहायला गेलं तर मी सध्या पुण्याच्या हिंजवड परिसरामध्ये, इकडे हा जो रस्ता तुम्ही पाहता, ज्या ठिकाणी ही MIDCचा हा परिसर इकडनं सुरू होतो, या ठिकाणी सरळ ही MIDCला जाणारा रस्ता आहे। मात्र सध्या जो काही परिसर आहे, मग तो पुण्याचा असेल, हिंजवडचा असेल किंवा जे ते परिसर असतील, त्या प्रत्येक परिसरामध्ये सध्या रस्त्याची परिस्थिती पाहिली, हा रस्ता तुम्ही पाहू शकता, त्या प्रत्येक रस्त्याची जर परिस्थिती तुम्ही पाहिली, या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। जे खड्डे पडलेत त्यामध्ये चिखल आहेत, गाड्या सुद्धा जात आहेत आणि जे सगळे नागरिक या साधारणतः रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथ वरून जात आहेत, त्यांना मात्र चिखलाचा असेल आणि साधारणतः हे जे खड्डे साचलेलं पाणी आहे, अंगावर उडण्याचं तर कपडे खराब असतील, तर साधारणतः पाहायला गेलं तर नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागतोय। आणि याच पार्श्वभूमीवरती आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नेते आदित्य ठाकरे हे पुण्याच्या हिंजवडी दौऱ्यावरती आहेत। आणि काही दिवसांपूर्वी पाहायला गेलं तर त्यांनी चाकणचा दौरा केला होता, त्यानंतर उद्योगमंत्री यांची बैठक झाली आणि त्यानंतर आता हा हिंजवडीचा दौरा आहे। इथे तुम्ही पाहू शकता हे शिवसैनिक जे या ठिकाणी जमले, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। स्थानिक पण आहेत, ते त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, नेमक्या समस्या काय त्या त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत। साधारणतः पाहायला गेलं तर समोरच आपल्याला एक भला मोठा खड्डा पाहायला मिळतोय। खरं तर ही परिस्थिती हिंजवडीतली असली तरी संपूर्ण राज्यभरामध्ये रस्त्याची चाळण झाल्याचं पाहायला मिळतंय। कसं पाहताय याकडे आम्ही अशा पद्धतीने पाहतो की सरकारचं या गोष्टींकडे अजिबातच लक्ष नाहीये। तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र जरी फिरलात तरी सगळीकडे रस्त्याची चाळण झालेली आहे। अगदी आपण बाहेर जायचं म्हटलं तर तुम्ही गुजरातची बाउंड्री घेतली तर आपण अर्धा किलोमीटर गुजरात मध्ये गेलो ना की अगदी चकाचक आहे। आणि महाराष्ट्रात आल्यानंतर सगळी खड्ड्याची चाळण आहे। हे मला वाटतं काल परवा हसन मुश्रीफ मंत्री साहेब यांनी सुद्धा अधोरेखित केलेलं आहे। बरं, त्यानंतर आपला हिंजवडी IT हब म्हणून ओळखलं जातं, पण ह्या भागामध्ये दळणवळण असेल, ट्रॅफिकची समस्या असेल आणि ही खड्ड्यांची समस्या, जे खड्डे कमी झाले तर ट्रॅफिक कमी होणार आहे। आणि आता मध्यंतरीच्या काळामध्ये स्थानिक लोकांनी बऱ्यापैकी रस्त्यासाठी जागा मोकळी करून दिलेली आहे, परंतु त्यावर काहीच अजून प्रशासनाची कारवाई झालेली नाही। PMRDAच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी कारवाई करण्यात आली, पण फक्त लोकांचे उद्योगधंदे बरखास्त करण्यात आले। त्याच्यावर आतापर्यंत नाही डांबर टाकलं, नाही तिथं मुरुम टाकला, नाही खड्डा बुजवला। जे आहे ती परिस्थिती आहे, हे याच्यातनं समस्येचं अजून निवारण झालेलं नाही। नक्कीच या हिंजवडी परिसरामध्ये IT पार्क म्हणून प्रसिद्ध आहे, मात्र गेल्या काही महिन्यांपासून, वर्षांपासून पाहिलं तर वॉटर पार्क म्हणून सध्या चर्चेला येताना पाहायला मिळतं। मात्र हीच काय ती परिस्थिती आहे काही कडची सध्या इथं आपण पाहायला गेलं तर आपल्या मुळशी तालुक्यामध्ये हिंजवडी मान IT पार्क आहे। आपण IT हब म्हणून हिंजवडीला मानला ओळख आहे, पण या हिंजवडी मान मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हा वाहतुकीचा आहे, त्याच्यानंतर खड्ड्याचा आहे। आपण पाहिलं तर एक 10-20 फुटावर खड्डे पूर्ण खड्डे, आणि पाऊस काळात असं स्वरूप होतं की इथं एकदम स्विमिंग टँक सारखी अवस्था निर्माण होते। परिसर पाण्याखाली असतो, सगळा परिसर पाण्याखाली असतो। काय झालंय, आपण ह्या IT कंपन्यांनी नैसर्गिक स्रोत पाण्याचे पूर्ण बंद केले, त्याच्यावरती मोठे मोठे बिल्डिंग, मोठ्या मोठ्या कंपन्या बांधल्यात आणि ते नैसर्गिक स्रोत पाणी जायला जागा नसल्यामुळे ते डायरेक्ट रस्त्यावरती येतं। ही तर प्लॅन सिटी आहे, प्लॅनिंग करून IT पार्क तयार केलेला आहे। प्लॅनिंग करून तयार केलेली गोष्ट आहे, पण त्या प्लॅनिंग मध्ये त्यांनी ते व्यवस्थित बसवलं नाही, पाण्यासाठी वाटाच सोडल्या नाही, त्यामुळे पूर्ण पाणी रस्त्यावर होतं आणि पूर्ण पाणी रस्त्यावर आल्यामुळे पूर्ण खड्डमय रस्ते झाले सगळे। अशी कोणीही जागा नाही, 10-10 फुटावरती 10-10 फुटावर शेतकऱ्यांच्या जमिनी कंपन्या उभ्या करण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि आज मी तिला त्या ठिकाणी रेसिडेन्सी प्लांट उभे झालेले आहेत। ज्या ठिकाणी 5,000 कामगार येणार आहेत, त्या ठिकाणी 50,000 लोक राहायला आलेली आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या समस्या भेडसावत तुमच्याकडे येतो। साधारणतः नागरिक म्हटलं की प्रत्येक समस्या असतात, त्यांना सामना त्यांना करावा लागतोय। मात्र रस्ते असतील, सुरक्षित रस्ते असतील, सुरक्षित प्रवास असेल, एकीकडे लांब लांब पल्ल्याचे आपल्याला हायवे पाहायला मिळतात, मोठमोठे हायवे असतील, रस्ते असतील पाहायला मिळतात। मात्र सर्वसामान्यांना ज्या भागातून प्रवास करावा लागतोय तिकडे मात्र अशा प्रकारे खड्ड्यांचा सामना करावा लागतो। बरोबर आहे, तुम्ही जे म्हणजे सर्वसामान्यांचा प्रश्न आहे। आता हिंजवडी IT पार्क म्हणत हा जगाच्या नकाशावरती एक IT हब झालेलं आहे। इथं ITNs असतील, आपल्या नागरिक आहे, समजा इथे गाववाले आहेत, त्यांना IT वाल्यांना त्रास होतोच आहे। गाववाले नागरिकांना इतका मोठ्या प्रमाणात त्रास होतोय
आज मागच्या वेळेला वर्षभरापूर्वी उदय सामंत आपले उद्योगमंत्री त्यांच्याकडे देऊन गेले. त्यांनी बरोबर घोषणा केल्या. PMRDच्या माध्यमातून या ठिकाणी सगळं अतिक्रमण हटवण्यात आलं. शेतकऱ्यांच्या समस्या होत्या. शेतकऱ्यावरती त्या टायमाला मोठं शेतकरी आंदोलन ठेवलं त्यासाठी की आमच्या स्थानिक लोकांच्या ज्या जमिनी जातात त्याच्यामध्ये तर त्या आम्ही जमिनी खुल्या करून दिल्या. तरी प्रशासनाचं नियोजन शून्य आहे. त्याच्यावरती प्रशासनाने काहीच काम नाही केलं. लोकांनी जमिनी मोकळ्या करून दिल्या असताना सुद्धा तुम्ही रस्ता वाढू शकले नाही. तर ते का वाढू शकले नाही हा मोठा प्रश्न आहे. प्रॉब्लेम कुठे येतोय? कारण साधारणतः पाहायला गेलं तर सगळ्या गोष्टींसाठी निधी असेल तो मिळवला जातो, निधी मिळतो, मग अडतं कुठे? नाही ना, विषय निधीचा नाहीये. निधी आता सरकार रस्ते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी हे सत्ताधारीच्या निधीचं बोलता येते की निधी भरपूर आहे, पण निधी आहे कुठं? मला सांगा ना. आता तुम्ही तुमच्या पाठीमागे एवढा मोठा खड्डा आहे. खड्डे आहे तसेच आहे. ट्रॅफिकची समस्या तर अजून सुटलेलीच नाहीये. ITS मोठमोठ्या गोष्ट IT वाल्यांनी आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनाला सुद्धा प्रशासनाने काहीच शून्य प्रतिसादच नाहीये. याचा मोठा त्रास जे नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना होतोय, IT वाल्यांना होतोय. ही समस्या आम्ही सांगण्यासाठी आज आमच्या पक्षाचे आमदार युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य साहेब ठाकरे येत आहेत. आदित्य साहेबांना आम्ही ह्याच विनंती करण्यासाठी त्याची विनंती करतोय की तुम्ही याचा आवाज उठवा आणि सामाजिक न्याय द्या, अशी आमची सर्वांची मागणी आहे. तुमच्याकडे येतो. या सगळ्यामध्ये नागरिकांच्या नेमक्या कोणकोणत्या समस्या? कारण इकडे खड्ड्यांची समस्या तर पाहायला मिळते, नेमकी आणखी काय समस्या आहे? तुम्ही आता पाहिलं ना, इथनं हिंजवडी बसणं आमचं गाव कासरा 7 किलोमीटर आहे. मी म्हणजे इथंच आरामाला 1 तास लागतो. रस्ता अपूर रस्ता आहे. गेल्या महिन्यामध्ये 2 तरुण तिथं त्यांचा अपघात झाला, वरले गेले. कसं जेव्हा तुमची सगळी स्पर्धा होत्या ना तेव्हा ते गतिरोध काढले गेले होते, बरोबर. ते गतिरोध न बसवलं गाड्याचं स्पीड, त्या स्पीडमुळे ज्या मोठ्या तुमच्या गाड्या टँकर डंपर वॉटर टँक आहे ते जाण्यामुळे असे मोठे अपघात घडतात. आणि जो निधी येतो तो खालपर्यंत येत नाही. तो निधी कोण टक्केवर जातो, तो कोण प्रशासन खातं मला ते माहिती नाही. पण जो सामान्य निधी आहे जो आमच्या निधीतून दिला जातो तो निधी आमचा निधी नाही, तो निधी आमचा जनतेचा निधी तो आमच्याकडे पोहोचत नाही. त्यामुळे समस्या निर्माण झालेली आहे. तुमच्याकडे येतो. बालेवाडी जवळ काल एका बाईक वरून जाताना एका शाळकरी मुलाचा पडून मृत्यू झाला. साधारणतः याच खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला. आणखी किती जीव जाण्याची वाट पाहतो? आता पाहिलं तर ह्या खड्ड्यांमुळे माग आमच्या इथे 1-2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी प्रत्येक महिन्याला 1 ना 1 महिन्या 2 महिन्याला 1 ना 1 जीव बळी कोणाचा तरी जातोय. शाळेच्या मुलांचा जातोय, लेडीजचा असेल, जेंट्स असेल. यांचे काय होतं, खड्ड्यामध्ये मोठ्या मोठ्या गाड्या असतात, खड्ड्यामध्ये जातात. रस्ता आपण खड्डा असल्यामुळे गाडी साईडने घ्यायला जातो तर दुसऱ्या गाड्यांनी त्यांचा ऍक्सिडेंट होतो. तर या खड्ड्यांमुळे सगळ्यात जास्त समस्या खड्ड्यांमुळे. खड्डे कशामुळे रस्त्यात पडले तर पाण्याचे स्रोत सगळे रस्त्यावरती आले, त्यामुळे सगळ्यात जास्त खड्डे आपल्या याच्यात पडले. पुणे म्हटलं की शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. त्याची संपूर्ण नकाशावरती शैक्षणिक म्हणून त्याची दखल घेतली जाते. मात्र सध्या काय परिस्थिती आहे? सध्या शिक्षणाचं माहेरघर म्हणून आपण पुण्याला ओळख आहे, पण सध्या जर पाहिलं हिंजवडी IT हबमध्ये, मान IT हबमध्ये आपण जर पाहतं तर शिक्षणाचं सोडून बाकी समस्या भरपूर आहेत. रस्ते चांगले नाहीत, पाण्याची व्यवस्थित सोय नाही. आमचं आता मुळशीचं आंदोलन चालू आहे. मुळशी धरणाचं पाणी आपण मुळशीचे जे टाटाचं पाणी, टाटा प्रोजेक्टचं पाणी, ते पाणी आम्ही मुळशी तालुक्यासाठी संपूर्ण तालुका मागतोय. पण प्रशासन किंवा टाटाचे जे लोक असतील ते अजिबात ते पाणी त्यांना देत, त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना देत नाही. म्हणजे प्रशासनाकडून आम्हाला किंवा मुळशी तालुक्याला किंवा पुणे जिल्ह्याला अशी म्हणावी एवढी मदत होत नाही. तुमच्याकडे तो या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे सध्या हिंजवडीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. मग पाणी साचण्याचं प्रमाण असेल, रस्त्यांची झालेली चाळण असेल किंवा पुढच्या आणखी काही समस्या असेल, तोडगा नेमका कशाने निघेल काय वाटतं? मी तर म्हणतो की जे पाठीमागे जे सिग्नल आहे तिथून तर इथपर्यंत जर ब्रिज केला तर जे स्थानिक लोक आहेत किंवा जे IT पार्क मध्ये जे कामाला लोक येतात त्यांच्यासाठी जे कमी होईल, कारण वेळ पण वाचन. आता जर आपण बघितलं तर अर्धा तास तिथून इथपर्यंत यायला लागतो. 3 ते 4 वेळा इथं ट्रॉफिक म्हणजे सिग्नल लागतो. जे काय होईल तर ब्रिज झाला तर समस्या दूर होईल. माझा एक प्रश्न आता आहे की ज्या वेळेला आपण ब्रिजचं म्हणत असाल तर अशा प्रकारचे ब्रिज हायवेला असतील प्रचंड पाहायला मिळतात, म्हणजे आणि काही ब्रिज पाहायला मिळतात. मात्र ज्या वेळेला पीक आवर असतो त्या ब्रिजवरती पण ट्रॅफिक वाहतूक कोंडी होते. नाही, ब्रिजवरती कसं काय होईल? एकदा जे यायला फक्त ब्रिज वेगळा आहे, जायला वेगळा आहे, त्याच्यावर ट्रॉफिक होणारच नाही ना. सिग्नल इथं सिग्नल पडतं म्हणल्यावर इथं 4 बाजूने जायला आहे. हिंजवडे लोक जातात, मारुंजी इकडं, पुढं फेज 1 आहे, इकडं ब्रिज बनला तर इकडची वाहतुकीची समस्या सुटेल असं वाटतं. एकदम वाहतुकीची समस्या सुटेल.
तर हे होते सगळे स्थानिक आणि ज्यांच्याशी आपण आता या ठिकाणी बातचीत केली आणि ते शिवसैनिक सुद्धा आहेत ज्यांच्याशी आपण आता चर्चा करत होतो. मात्र सध्या पाहायला गेलं तर हा जो संपूर्ण रस्ता तुम्ही पाहतात ज्याची चाळण झालेली आहे आणि त्याच्याच दौरा आणि त्याच्याच पाहणीसाठी आदित्य ठाकरे हे हिंजवडी दौऱ्यावरती येताना पाहायला मिळते. दरम्यान आता ती काय या सगळ्यावरती पाणी दरम्यान नेमका कशा प्रकारे आढावा घेतला जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसर, वैभव पाटील, पुणे.